तर आज तुमच्याबरोबर शेअर करते गाभोळीची रेसिपी। गाभोळी खूप सुंदर झालेली। तर तुमच्या मनात विचारायला असेल श्रावण आणि गाभोळी, तर ही गाभोळी व्हेज गाभोळी आहे। ही गाभोळीची भाजी आहे, आम्ही हिला गाभोळीची भाजी बोलतो। भरपूर प्रमाणात सगळीकडे अवेलेबल आहे आणि मिळते बाजारात। आता रानभाजी आहे। साफ कशी करायची, तर तिला अशा प्रकारे ना तिचे दाणे काढून घ्यायचे आणि चुरून घेऊ शकता किंवा हातावर अशा प्रकारे रगडून तिचे दाणे वेगळे करू शकता। आणि त्यात मी अजून एक ट्रिक आणलेली आहे, ती म्हणजे सगळं करून झाल्यावर पूर्ण अशी चाळणीवर तिला घोळवून घ्यायची आणि त्याच्यामधनं दाणे खाली पडतात ते अशा प्रकारे साचवून घ्यायचे। आणि आता ही मी अशा प्रकारे जाळीमध्ये क्लीन स्वच्छ धुवून घेतली आणि तिला उकडायला ठेवते। तर उकडून घ्यायची, कारण का हिला एक उग्र वास असतो आणि तो वास निघून जावा म्हणून आपण तिला उकडून घेणार आहोत आणि शिजायला सुद्धा पटकन शिजते म्हणून। तर छान उकडून घेतल्यावर तिला आपण परत त्याच जाळीमध्ये काढून घ्यायची। आता ही भाजी बनवण्यासाठी साधंच वाटण आहे, त्यासाठी ओलं खोबरं, अद्रक, लसूण, मिरची आणि कोथिंबीर आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत। वाटण्यासाठी थोडंसं पाणी घालू शकता। त्यानंतर कढई मी तापत ठेवलेली आहे, त्यामध्ये थोडं जास्तीचं तेल घातले। नॉनव्हेजची नसली तरी भाजीची गाभोळी आहे म्हणून। तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये हिंग घातले, त्याचबरोबर कढीपत्ता आणि भरपूर सारा कट केलेला कांदा। तर कांदा थोडा जास्तच घालायचा। कांदा लवकर शिजावा आणि भाजीला लागेल तितका अगोदरच मी मीठ घालून घेतले आणि त्यानंतर कांदा परतून घेते। कांदा जरा मऊ झाला का त्याच्यामध्ये आपण सगळ्यात अगोदर अद्रक लसूण पेस्ट घालणार आहोत। पेस्ट पूर्ण परतायची। त्यानंतर आपला आगरी मसाला, गरम मसाला आणि हळद भाजीच्या क्वांटिटी प्रमाणे घालायचं, मिक्स करायचं। तुमच्याकडे असेल तो मसाला वापरू शकता। मसाला घालून झाल्यावर आपण केलेलं वाटण घालायचं। वाटण सुद्धा छान परतून घ्यायचं। वाटण परतून झाल्यावर त्याच्यावर आपण छान अशी उकडलेली गाभोळी घालायची। त्यानंतर मसाल्यामध्ये पूर्ण गाभोळी परतून घ्यायची। गाभोळी उकडलेली आहे त्यामुळे ती पटकन शिजते, पण थोडीशी अजून तिला ग्रेव्ही टेक्स्चर देण्यासाठी थोडं पाणी घालायचं आणि चव अजून छान लागावी म्हणून थोडं कोकम घालायचं, कारण का गाभोळीला थोडा उग्रपणा असतो तो कमी होतो आणि छान असा एक आंबटपणा येतो, म्हणून कोकम जरूर घाला। मिक्स करून झाकण देऊन शिजवायची। 10-15 मिनिटं बारीक गॅसवर शिजू द्यायची। 10-15 मिनिटांनंतर कोथिंबीर घालायची आणि आपली गाभोळीची भाजी तयार आहे। रेसिपी आवडल्यास लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा। भेटूया छानशा नेक्स्ट ब्लॉग मध्ये। आता बाय। भाकरी बरोबर खा, छान लागेल।